नमस्कार, माझं नाव मानसी शिर्के। मी एक मल्टीस्टाईल योगा इन्स्ट्रक्टर आणि प्रॅक्टिशनर आहे। सो आज आपण बिगिनर्स योगाची सेकंड सिरीज करणार आहोत। तर चला सुरू करूया। स्लोली आपण इंटरलॉक करायचे दोन्ही हात, मोठा श्वास घ्यायचा, हात वर स्ट्रेच करायचे आणि इथून स्लोली आपण राईट साइडला टर्न होणार, श्वास सोडायचा, परत मध्ये यायचा, श्वास घ्यायचा, लेफ्ट साइडला टर्न व्हायचं, श्वास सोडायचा। हे असं आपण 5 ते 10 काउंट्स करणार आहोत। 2 3 आणि मग असं तुम्ही कंटिन्यू करू शकता। स्लोली हात रिलॅक्स, इकडनं दोन्ही पाय आपण साइडला ओपन करायचे। तुमचे हॅमस्ट्रिंग जर टाईट असतील तर थोडे तुम्ही कमीच ओपन करू शकता किंवा जास्तीत जास्त स्ट्रेच केले तरी चालतील। इकडनं दोन्ही हात अगेन इंटरलॉक करायचे आपण आणि तुमच्या मानेच्या इथे सपोर्ट द्यायचा। दोन्ही एल्बो ओपन करायचे आणि स्लोली तुमच्या नी कॅप पर्यंत तुम्हाला ते घेऊन जायचे। इथे श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, दुसरी साइडला बेंड व्हायचं, श्वास सोडायचा। हे असं अगेन तुम्ही 5 ते 10 काउंट करू शकता। आणि हे तुम्ही असं कंटिन्यू करू शकता। हे तुम्हाला चांगलं साइड स्ट्रेच देईल, तुमचे साइड फॅट्स कमी करायला तुम्हाला हेल्प करेल। इकडनंच आपण पिजन पोज मध्ये येणार। राईट लेग आपण पुढे घ्यायचा, लेफ्ट लेग पाठी स्ट्रेच करायचा। सो तुम्ही स्लोली राईट साइडला टर्न होणार मॅक्सिमम। इकडनं मान वरती स्ट्रेच करायची। सो तुम्हाला तुमची जी लोअर बॉडी आहे ती कंप्लीट टर्न करायची आहे राईट साइडला आणि आपण बेंड होणार। सो हा पाय फोल्डच असणार आहे, पाठचा पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करायला प्रयत्न करायचा आपण आणि मोठा दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत तुम्हाला खाली बेंड व्हायचंय आणि इकडनं दोन्ही हात खाली आणि होल्ड करायचं 5 ते 10 काउंट आणि स्लोली वर यायचं। इथे वर आल्यावरती तुम्हाला हा जो पाठचा पाय आपण जो स्ट्रेच केला आहे तो तुम्हाला पकडायचा आहे अँकलला आणि तुम्हाला इकडनं चांगलं थाई स्ट्रेच येईल। सो अँकलला पकडून तुमच्या जवळ खेचायचा जेवढा होईल तेवढा आणि इथे होल्ड करायचं अगेन 5 ते 10 काउंट। श्वास सोडायचा कंटिन्यू, दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि स्लोली रिलॅक्स करायचं। सेंटरला येऊ आपण। इकडनंच राईट लेग आहे तो राईट साइडला आपण स्ट्रेच करायचा, लेफ्ट लेग पुढे आणि तुमची जी लोअर बॉडी आहे ही टर्न करायची लेफ्ट साइडला। श्वास घ्यायचा, श्वास सोडत तुम्हाला खाली जायचंय जास्तीत जास्त। दोन्ही एल्बो खाली टच आणि डोकं खाली। दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा। अगेन हे तुम्ही 5 ते 10 काउंट होल्ड करू शकता। इकडनं वर आल्यावरती जो पाठचा पाय आहे तो तुमच्या इथे फोल्ड करायचा, अँकलला पकडायचं, इथे श्वास सोडायचा, मोठा श्वास घ्यायचा, तुम्हाला चांगलं इथे थाई स्ट्रेच येऊन जाईल आणि रिलॅक्स। इकडनं दोन्ही पाय बद्ध कोणासन मध्ये आपण घेणार। बद्ध कोणासन मधून एक पाय पुढे स्ट्रेच, दुसरा पाय आपण फोल्ड करायचा। सो दुसरा पायचा जो थाय आहे तो पोटाच्या अगदी लगत ठेवायचा, जवळ ठेवायचा। आपला राईट लेग फोल्ड आहे तर राईट हात पाठी येणार। सो राईट एल्बो आपण टर्न करायचं, राईट खांदे जे आहेत ते आपण राईट साइडला टर्न करणार, ओपन करणार। लेफ्ट हात स्ट्रेट, लेफ्ट एल्बो आपण राईट नीला प्रेस करणार आणि आपण पाठी राईट साइडला बघायचं। बट हे कन्फर्म करा की तुमचा जो लेफ्ट वाला पाय आहे तो फर्म आहे, तो टिल्ट नाही करायचा, पाय स्ट्रेट ठेवायचा आणि पाठी बघायचं। इथे 5 ते 10 काउंट होल्ड आणि मग रिलॅक्स। तसंच राईट पाय पुढे ठेवल्यावरती लेफ्ट पाय आपण पोटाच्या लगत जवळ घ्यायचा, लेफ्ट हात आपण पाठी ठेवायचा, राईट हात लेफ्ट नी कॅपच्या इथे
आणि आपण टर्न व्हायचं पाठी. बट तुमची स्पाइन जी आहे, पाठ जी आहे ती सरळ असली पाहिजे आणि पाठी बघायचं. इथे 5 ते 10 काउंट होल्ड आणि मग रिलॅक्स. हे तुमचं स्पाइन स्ट्रेट, तुमची स्ट्रेच चांगली होईल. बट स्पाइन तुमची सरळ ठेवायची, स्ट्रेट ठेवायची. तुमच्या ॲब्डॉमिनल ऑर्गन्सला खूप चांगला मसाज मिळेल. एक पीळ म्हणतो आपण, तशी एक पीळ मिळून जाईल. तुमच्या इंटेस्टाईनसाठी खूप चांगला आहे हा. आता इकडनं आपण मलासन करणार आहोत. सो मलासनसाठी दोन्ही पायामध्ये आपण थोडा गॅप घेणार. तुमची बॅक, तुमची स्पाइन स्ट्रेट, दोन्ही टो तुमचे आउट करायचे. दोन्ही हात प्रणमासन, प्रेयर पोझिशन मध्ये. एल्बोने आपण नी ओपन अप करायची. बॅक स्ट्रेट, समोर बघायचं, मान स्ट्रेट. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. इकडे 5 ते 10 काउंट होल्ड आणि मग रिलॅक्स. स्लोली मलासन मधून आपण रिलॅक्स होणार आणि पाय सुखासन मध्ये आणि बॅक तुमची एकदम स्ट्रेट. ठीक आहे. सो मलासन हे खूप चांगलं आसन आहे तुमच्या ओव्हरऑल लोअर बॉडीसाठी, बिकॉज ते तुम्हाला चांगलं स्ट्रेच मिळून जातं. सेकंड थिंग, तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थसाठी खूप चांगलं आहे. सो मला बेसिकली जास्त प्रॉब्लेम्स असे येतात की आम्हाला डायजेशनमुळे बरेच विकार होत आहेत. त्यामुळे तुम्ही ते डायजेशनसाठी हा आसन तुम्ही खूप चांगला करू शकता. रोज सकाळी उठल्यावरती या आसनमध्ये गरम पाणी पिणं किंवा हे आसन तुम्ही घेऊ शकता, खूप चांगलं आहे. सो तुमचे लोअर बॉडीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते रिलीफ होतील. तुमचा जो स्टिफनेस आहे तो दूर होईल. सो आपण इथेच थांबूया आजसाठी एवढंच. थोडं आपण ब्रीदिंग करूया, आपण ग्रॅटिट्यूड देऊया युनिवर्सला. सो दोन्ही हात साईडला, आपण चिन मुद्रा धरणार आहोत आज. तुमचं इंडेक्स फिंगर आणि थंब टचिंग ईच अदर, दोन्ही एकत्र आपण जॉईन करायचे. चिन मुद्रा, तुमच्या गुडघ्यांवरती दोन्ही हात. दीर्घ श्वास घ्यायचा. 5 काउंट पर्यंत आपण श्वास घेऊ. स्लोली 1 2 3 4 5. स्लोली 5 काउंट पर्यंतच सोडायचा. 1 2 3 4 5. आपण ओमचं उच्चारण करूया 3 वेळा. स्लोली हात रब करून ही एनर्जी तुमच्या पूर्ण बॉडीला स्प्रेड करायची. डोळे स्लोली उघडायचे, दोन्ही हातामध्ये बघायचं आणि रिलॅक्स करायचं. गुड. थँक्यू. सो अशाच व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पुढेही येत राहील. थँक्यू सो मच. धन्यवाद.